नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे माझ्या घरी हळदी-कुंकू आणि राधाच्या बोरनानाचा कार्यक्रम. ह्या आहेत माझ्या हाऊस हेल्प गुड्डी दीदी. इकडच्या बायकांना संक्रांतीबद्दल काहीच माहीत नाही. मग त्यांना सांगावं लागतं, की काय आहे संक्रांत म्हणजे संक्रांतीला वाण देतात ते काय असतं या सगळ्या गोष्टी. आणि गुड्डी दीदींना सकाळी काम असतं माझ्या घरात आणि त्यानंतर त्यांचं घर खूप लांब आहे त्यामुळे त्यांना दुपारी यायला जमणार नव्हतं. म्हणून आम्ही त्याच्या आधीच त्यांचं हळदी-कुंकू करून घेतलं आणि त्यांना घरी पाठवलं त्यांच्या. आणि इथं 2-3च बायका अशा ओळखीच्या आहेत. त्यांनाच आपण आज इन्व्हाईट केलेलं आहे. त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार त्या सगळ्या अजून 2घी जणी येणार आहेत आणि अशा प्रकारे आपलं हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडणार आहे राधाच्या विशेष म्हणजे आज राधाचं बोरनान आहे. तीच गोष्ट फार विशेष आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर यावर्षी संक्रांतीला वाण म्हणून आपण या पितळेच्या समया म्हणजे पितळेचे निरंजन आणलेले आहेत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हे असं वाण देतात. तर मी म्हटलं चला काही होत नाही ह्यावेळेस पण करूयात आणि अशी आपली तयारी झालेली आहे. आणि त्यासोबतच मी ब्लाउज पीस पण आणलेले आहेत, ते भगव्या कलरचे आहेत ते. हे आता पितळेची निरंजन आणि ब्लाउज पीस द्यायचं आहे बायकांना. आणि ही राधाच्या बोरनानाची तयारी. जेवढे इथं चॉकलेट्स भेटतील, जेवढं गोड भेटेल, बिस्किटं भेटतील तेवढं सगळं आता अरेंज करायचं चालू आहे. घरात छानपैकी माझ्या काचेच्या वाट्या आहेत. तर आज आहे राधाचं बोरनान आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम माझ्या घरात. तर त्याचीच खूप सारी तयारी चालू आहे सध्या. तर चला. 2 दिवस झालं Instagramला सर्च करत होते, की काय करावं? तर ह्या सुगड्यांचा असाही वापर करता येतो. हे मला बऱ्याच जणींच्या रील्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये डेकोरेशनमध्ये दिसलं. तर हे आपण असं मटार किंवा गाजरं किंवा बाकीच्या गोष्टी वाणाचं जे साहित्य आहे त्याच्यात डेकोरेशन पर्पजसाठी वापरणार आहोत. मस्तपैकी असं खात-खात कारण की आईला खायला सुद्धा वेळ भेटत नाही. अशा गोष्टी करणं म्हणजे हे फार जिकरीचं काम आहे. हे डेकोरेशन हे एकतर मी खूप आळशी आहे पहिली गोष्ट तर. आणि हे सगळं वाट्यांनी आत्ता मांडून झालेलं आहे. इथं जेवढे बिस्किटं सगळं भेटतील ना, एकतर हे मलाच खाऊ वाटत होतं. पण आता हे बाळासाठी आहे. आणि ह्या पितळेच्या मोठ्या परातीत आपण लाह्या ठेवणार आहोत. तर ही तयारी होती आणि इथं ही आहे पिंकी म्हणजे आमच्या कलीगची माझी मैत्रीण आहे. तर पिंकी जी घरी हळदी-कुंकवाला आलेली होती. तर पिंकी जी घरी चालली त्याच्यामुळे तिला म्हटलं, "तू जाण्याच्या आधी माझ्याकडे येऊन जा." आणि आपल्याला आज डेकोरेशन एकदम साधी सिंपल करायची आहे. जास्त काही असं खूप तामझाम वगैरे करायचं नाहीये, कारण राधा बसेल की नाही माहीत नाही. म्हटलं जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यातच डेकोरेशन करून घेऊयात. आणि तसंही मला फक्त आणि फक्त डेकोरेशनमध्ये भारी वाटतं ते म्हणजे फुलं. खूप सारे फुलं. इथं फुलं पण खूप स्वस्त आणि खूप छान भेटतात. ताजे-ताजे आणि गुलाबाची तर वॉव! आणि हा आहे माझा स्पेशल पार्ट व्लॉगमधला तो म्हणजे डेकोरेशन. आणि हे काम मी खूप मनापासून करत असते आणि बाळ सांभाळताना जे फ्रस्ट्रेशन असतं, आई बऱ्याच वेळेला थकलेली असते, पण तरीही या गोष्टी प्रत्येक आई करते कारण तिला त्याच्यातून एक आंतरिक समाधान मिळतं आणि आपल्या बाळाचे ते खूप सारे आनंदाचे क्षण जगत असते आणि जपत असते. आणि ही झाली बोरनानाची तयारी. राधासाठी काळ्या कलरचा ड्रेस, त्यानंतर राधाला हलव्याचे दागिने आणि खूप सारे चॉकलेट्स, खूप सारी बिस्किटं, खूप सारी फुलं आणि खूप सारं प्रेम. असं म्हणतात, की सगळ्यात पहिलं बोरनान हे भगवान श्रीकृष्णाचं झालं होतं. तसेच घरातल्या लहान मुलांना वाईट गोष्टींपासून नजर लागू नये, त्यानंतर आपली संस्कृती जपावी, त्यानंतर लहान मुलांवर संस्कार व्हावेत चांगले याच्यासाठी बोरन्हाण केले जाते. आता ते बोरन्हाण पहिल्या 1 ते 5 वर्षापर्यंत केले जाते. तर हे राधाचं पहिलंच बोरन्हाण आहे. छानपैकी राधाला मी काळा ड्रेस घातला आणि तिला हे हलव्याचे दागिने घालत होते. तर हे हलव्याचे दागिने तिला तिच्या एका माऊने मोती सखी पेज आहे तिथून तिला पाठवलेले आहेत. टिकलेला असं तर कपडा काळा काळा लावू की? छान, छान, छान. छान, छान, छान. म्हणे माऊचं बाय किती गोरं गोरं पान. अयो कसलं भारी दिसतं. किती गोड दिसतंय बाबू. अयो आले. आ. किती गोल दिसतंय ग माझे बबू. आले बबू.
किती छान, म्हणजे ती दागिने ओढत नाहीये काही नाही, कारण की तिच्या हातात हे काहीतरी आहे, नाही तर ती पक्का गळ्यातलं ओढणार आहे. किती गोल दिसते ग माझं बाळ. तर 5 वर्षापर्यंत बाळाचं बोरनान करतात. मागच्या वर्षी ज्यावेळेस संक्रांत होती त्यावेळेस आम्हाला विटाळ होता, म्हणजे ती झाली होती. त्यामुळे आम्हाला मागच्या वर्षी बोरनान किंवा असं काही संक्रांतीचे म्हणजे संक्रांत साजरा करता आली नाही. आणि यावर्षी आता मॅडम 1 वर्षाच्या झालेल्या आहेत. तर आम्ही आज बोरनान करणार. खूप सारी सकाळपासून तयारी चालू आहे. इतके ढिगाराभर चॉकलेट्स, बाकीचं हळदी कुंकू वगैरे चालू आहे ग. आणि इथे जास्त ओळखीचे पण नाही आहेत. सकाळपासून 1-2 जणींना हळदी कुंकू लावले, 4-5 जणी ओळखीच्या आहेत. आणि आता बोरनान आहे, तयारी सगळी झाली आहे, डेकोरेशन वगैरे झालं आहे. तिला खाऊ घातले मेन म्हणजे. आता तिचा बाबा रेडी व्हायला गेलाय, आम्ही अशी मस्त बसलो आहेत. आणि लक्ष्मी दिदींना बोलवलंय, त्याच अन्नप्राशनला होत्या. कारण त्याच अशा आहेत की त्यांना 2 मुलं आहेत. आणि बोरनान तर मुलांना बोलवतात. शेजारी पाजारी तर आम्हाला कोणी ओळखीचं नाही आहे. आणि तीच व्यक्ती आमच्या जवळची आहे इथं सगळ्या, त्याच्यामुळं त्यांना बोलवले, त्या भैयांना आणि दिदींना. आणि त्यांची 2 मुलं आहेत, ते एका गोड मुलीला घेऊन आलेत. किती गोल दिसते ग बबला, किती गोल दिसते. तर आम्ही दोघी हे असे रेडी झालेलो आहोत. राधाचा हा सुंदर 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 ड्रेस हे इंस्टाग्रामच्या एका पेजवरून, म्हणजे ते पेजचं नाव आहे माही फॉर हर, तिथून राधाला पाठवण्यात आलेला आहे. आणि ते दागिने, ती राधा आणि तो तिचा ड्रेस इतका सुंदर दिसत होता. सगळ्यात आधी म्हटलं राधाला मी घेऊन बसेन, बट म्हटलं चला ट्राय तर करू की ती एकटी बसते का. आणि आम्ही इतके आश्चर्यचकित झालो की तिनं एकटी बसली पाटावर छानपैकी. आणि आता राधाचं सुरू झालं आहे बोरनान. आणि असं पण वाटत होतं की माझं गोड बाळ हे दागिने ओढेन, पण ती एवढे इंटरेस्टिंगली त्या पाटावर वगैरे बसून असं छानपैकी डेकोरेशनकडे वगैरे सगळीकडे पाहत होती. आणि खूप गोड दिसत होतं माझं बाळ. टचवूड देवा, टचवूड. आणि अशा प्रकारे आम्ही बोरनानाला सुरुवात केली. तर राधा ही अशी मस्तपैकी रमलेली होती. सगळ्यात आधी तिचं आम्ही औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून तिला बोरनान केलं. बोरनान म्हणजे लह्यामध्ये चॉकलेट वगैरे मिक्स करून ते स्नान बाळाला करवायचं. आणि त्याच्यानंतर ते जे खाली चॉकलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात ना, ते ही लहान मुलं असं छानपैकी उचलून घेतात. राधाला खूप मजा येत होती. आणि तिचं पण चालू होतं, एखादी लही खा, एखादं बोरच खा, सगळ्या गोष्टी. अगं बाई माझं गोड बाळ. हा राधा, बोरनान संपल्यानंतर लक्ष्मी दिदींना हळदी कुंकू लावलं आणि त्यांना वाणाचं सामान दिलं. तर या आहेत लक्ष्मी दिदी. आमच्या इथं कुठलाही प्रोग्राम असो राधाचा तर त्या असतातच. मागच्या वेळेस पाहिलं असेल त्या अन्नप्राशनला राधासाठी आल्या होत्या. आणि आज पण त्या बोरनानासाठी त्यांची 2 मुलं आणि एक शेजारची मुलगी घेऊन आलेत. तर खूप छान आहेत त्या स्वभावानं. तर अशा प्रकारे आमचा हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम पार पडलाय. आणि सर ते शेवटी आम्ही फॅमिली फोटो घेतला. एकही फॅमिली फोटो नाही, एकतर राधाचा बाबा आणि राधा फोटो काढू शकतो किंवा मी आणि राधा फोटो काढू शकतो. आमच्या तिघांचा फोटो आता कोणीच काढू शकत नाही. तर आम्ही छानपैकी काही सेल्फीज क्लिक केले. हे आहे माझी गोड 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 फॅमिली. थू 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 थू. माझं पूर्ण जग, पूर्ण आयुष्य हे हे ह्या फ्रेममध्ये सामावलंय. म्हणजे या दोघांना माझं पण आयुष्य लाभो. इतकीच देवाकडे प्रार्थना असते माझी. काय तू विठ्ठल विठ्ठल कोलती वय, विठ्ठल विठ्ठल कलती, विठ्ठल विठ्ठल करते तू, विठ्ठल विठ्ठल. एवढं थकलोय बुबू आमचं, कानातलं ओढते, नथ पाहिजे, दागिने पाहिजे सगळे. आई गो, नको नको नको. तर अत्यंत बिझी 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 दिवस पार पडला. दिवसभर जेवायला पण मिळालेलं नाही आहे. आणि मला आयडिया नव्हती की बोरनान कसं वगैरे करतात. थोडंसं इंटरनेटवर बघितलं. त्याच्यानंतर आमच्याकडं बोरनान करण्यासाठीचे जे हे असतात, म्हणजे डेकोरेशनचं साहित्य असतं. तर पापा ह्या मॅडम मला रेकॉर्ड करू देतच नाहीत. मॅडमनी मागचा ब्लॉग पण रेकॉर्ड करू दिलेला नाहीये. त्या कंटिन्यू माझ्या इथं बसलेल्या असतात, म्हणत असतात, अरे यार म्हणत असतात की मम्मा मम्मा मला घे.
तर हे असंच आहे, असंच आता इथून पुढं तर जास्त हे वाढत जाणार आहे. हां, कंटिन्यू आमच्याकडं कंटिन्यू आवाज असतात, कंटिन्यू आता बडबड असते आणि दिवसभर हेच असतं. जोपर्यंत ती शांत झोपत नाही तोपर्यंत घरात शांतताच नाही आहे सध्या तरी. आणि आज खूप मजा आली. मेन म्हणजे तिनं ते दागिने, मला वाटायचं की ते हलवा काढून खाईल किंवा ओढेल किंवा बिंदी अशी उपसेल, तर तिनं ते सगळं घालून दिलं एकतर. आणि मेन गोष्ट म्हणजे तिनं ठेवलं ते, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच. आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे मला असं वाटलं की मला तिला मांडीवर घेऊन बोरनान करावं लागेल, पण यार ती निवांत बसली होती पाटावर, हातातलं एखादं बिस्किट किंवा बोरासोबत खेळत. आणि तिने फोटो काढून दिले, तिने व्हिडिओ काढून दिले, तिनं बोरनान करून दिलं. टचवूड भरपूर गुणाचं लेकरू आहे आणि तिला फार आवडतं. मला असं वाटते फोटोज वगैरे काढणं. आईसारखीच ती खूप हौशी निघेल, अशी मस्तपैकी आनंद घेईल जगण्याचा वगैरे. आणि पार पडले बोरनान मला. आणि आज रथसप्तमीचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आज, की आज बोरनान आजपर्यंतच करतात. शेवटी इंजिनियर ना, सगळंच लास्टच्या दिवशीच असतं सबमिशन हे ते. तर असे कार्यक्रम पण, एकतर मला इतका कंटाळा म्हणून तर जास्त आम्ही मागे डेकोरेशन केली नाही. पण मला फुलांबद्दल खूप प्रेम आहे, त्याच्यामुळं मी खास फुलांनी तिची सजावट केली, त्या सगळं डेकोरेशन केलं. खूप मजा आली आणि मला ही कन्सेप्ट खूप आवडली बोरन्हाण करण्याची. किती छान आहे ना, म्हणजे मुलांची हौस करायची, दुसऱ्या मुलांना बोलवायचं. तर तसंही तर जास्त ओळखीचे नाहीत, पण ठीक आहे चला, आम्हाला तेवढी तरी 3 मुलं मिळाली. आम्हाला खूप भारी वाटलं, मजा आली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि हेच आहे म्हणजे मला असं वाटतं सगळ्या लेकरांचे असे छोटे छोटे जे प्रोग्राम असतात ना, त्याच्यामुळे आई पण एन्जॉय करत असते असं वाटतं नेहमी. तर मी पण एन्जॉय करते खूप सारं. एकटीनं खूप सारं मॅनेज होत नाही, बट तरीही मी पूर्णपणे प्रयत्न करते माझ्या बाळाचं काहीच मिस न करण्याचा. आणि मला एक्झॉस्टेड होतं खूप, किंवा ते मॅनेज करायला अवघड जातं, पण एंड ऑफ द डे खूप भारी वाटतं ते. आणि गॉड्स ग्रेस, देवाच्या दयेनं, की जे ठरवलं ते पार पडतं. म्हणजे असं कधीच झालं नाही की काहीतरी ठरवलंय, काहीतरी करायचंय आणि ते पार पडलेलंच नाहीये, ते मध्येच बिनसलंय. आणि राधानं किंवा खूप गोंधळ घातलाय, राधा खूप रडलीये, असं कधीच झालं नाही. तर चला, तर मग मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात व्लॉगच्या शेवटी देते सगळ्यांना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि म्हणतात ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आणि फक्त तोंडावर गोड नका बोलू, मस्तपैकी मनातून गोडवा ठेवा, मनातून गोड बोला. आणि चला तर मग आता जास्त नॉलेज देत नाही बाकीच्या गोष्टींचं. चला तर मग आता व्लॉगची सांगता करूयात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, समाधानी राहा, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटत चला. चलो बाय.